नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या राजकीय महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची 8 मतं फुटली। कारवाई झाल्यास महायुती संधी देणार। महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी आमदारांना आश्वासन दिल्याची माहिती। जयंत पाटलांसाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले। पवार गटाची सर्व मतं जयंत पाटलांना मिळाली। थोडं गणित जमलं असतं तर जयंत पाटील निवडून आले असते, राऊतांचं हे वक्तव्य। शरद पवारांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं। तर काँग्रेसचे 7 आमदार 2 वर्षांपासून काँग्रेससोबत नव्हते। 7 मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही, ते आधीच फुटलेले। राऊतांची काँग्रेसच्या आमदारांवर ही टीका। काँग्रेसची जी मतं होती 7 वारंवार सांगतोय, ही गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही। काँग्रेसची 7 मतं फुटली। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटणारं काहीच नाही। शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसलं। शरद पवारांनी डाव टाकला, त्यात शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला। खोतांचा पवारांवर निशाणा। यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जाणता राजा बनवणाऱ्या शरद पवारांनी केलं, हे आता स्पष्ट झालं। काँग्रेसशी फुटलेल्या मतांबाबत नाना पटोले बाळासाहेब थोरातांना हायकमांड आता विचारणा करणार। रमेश चेन्नीथला शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार। विधान परिषदेमधील विजयानंतर नागपूरमध्ये झळकलेत अजित पवारांचे बॅनर्स। राजकारणातील चाणक्य अजितदादा। नागपूरमध्ये विधान भवनासमोर लागलेल्या बॅनरवर हा उल्लेख। भविष्यात काँग्रेस सोडण्यासंदर्भात काही सांगता येणार नाही, मला काँग्रेसच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमधून काढलंय। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचं हे वक्तव्य। मला व्हाट्सएप ग्रुपमधनं काँग्रेसच्या ते काढलेलं आहे, त्याच्यात किती तथ्य आहे? सही बात है, व्हाट्सएप के सारे ग्रुप से निकाल दिया गया मुझे, तो मैं क्या करूं? मुझे ऑफिशियल अनऑफिशियल सारे ग्रुप से। आमदारांमध्ये पक्षनिष्ठा नसेल तर थेट निलंबनाची कारवाई करा। काँग्रेसच्या मतफुटीनंतर चर्चेनंतर आमदार विकास ठाकरे यांची ही मागणी आहे। काँग्रेसचे नेते DP सावंत महिन्याभरामध्ये महत्त्वाचा राजकीय निर्णय घेणार। सावंतांच्या भूमिकेवरून चर्चांना उधाण। अशोकराव चव्हाणांचे निकटवर्ती अशी DP सावंतांची ओळख।